नमस्कार. मी नानासाहेब लक्ष्मणराव पाडे, राहणार पिंपरी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आज आपण या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की आपल्याला शेताचं या माती परीक्षण करायचं आहे. तर माती परीक्षण करीत असताना आपल्याला माती परीक्षण कशासाठी करायचं हा महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे. तर माती परीक्षण करीत असताना जमिनीमध्ये आपल्या कुठले घटक अवेलेबल आहेत, कुठले घटक कमी आहेत, कुठले जास्त आहेत हे आपल्याला बघायचं आहे. NPK म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश या व्यतिरिक्त सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्ये कुठले काय यामध्ये कमी आहेत का, कमी असतील तर त्यासाठी काय उपाययोजना करायची का, यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तर माती परीक्षण करीत असताना आपल्याला हे जे क्षेत्र आहे 1 एकर क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. पण माती घ्यायची कुठली हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर माती घेत असताना आपण फक्त एक काळजी घ्यायची. तर माती घेत असताना आपण 1 एकर क्षेत्र आहे समजा, तर या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी झाड आहे त्या झाडाच्या खालची माती बिलकुल घ्यायची नाही. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आपला जो बांध आहे त्या बांधाच्या कडेची माती आपण घ्यायची नाही. तिसरी गोष्ट, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या क्षेत्राच्या अवतीभोवती जर शेणखताचा एखादा ढीग असेल किंवा तो विस्कटलेला असेल, त्या शेणखत ज्या ठिकाणी टाकलं आहे त्या ढिगाच्या खालची एक माती घ्यायची नाही. आणि त्याच्यानंतर जर एखाद्या ठिकाणी पाणी साठत असेल उताराच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी माती जाऊन गाळ साचलेला असेल तर अशा ठिकाणची देखील माती आपल्याला घ्यायची नाही. त्यामुळं ही दक्षता जर घेतली तर आपल्या क्षेत्रामध्ये जी माती आहे तर ती माती कशी घ्यायची, तर माती घेत असताना आपण 4 ते 5 ठिकाणची माती आपल्याला या नमुना तपासण्यासाठी घ्यायची आहे. तर ती 4 ते 5 ठिकाणची माती घ्यायची कुठली, तर 5 ठिकाणची माती घेत असताना झिगझॅग पद्धतीनं बांधापासून काही अंतर सोडून आतमध्ये आत्ता जर समजा आपण या ठिकाणी घेतली तर झिगझॅग पद्धतीनं एक ठिकाणी, त्याच्यानंतर खाली झिगझॅग पद्धतीनं, त्याच्यानंतर वर, असे 4 ते 5 ते 6 ठिकाणची आपल्याला माती घ्यायची आहे. परंतु माती घेत असताना त्यावेळेस आपल्याला घ्यायची काळजी. आता समजा आपण या ठिकाणी आलो आहोत, आता हे या ठिकाणची आपल्याला माती घ्यायची आहे. तर माती घेत असताना वरचा थर बाजूला काढायचा. वरचा थर बाजूला काढल्याच्या नंतर आता आपल्याकडे कुदळ नाही, त्यामुळं आपण या ठिकाणी एक व्ही आकाराचा खड्डा आपल्याला खोदायचा आहे. खोऱ्याच्या सहाय्याने आपण व्ही आकाराचा खड्डा खोदू. आता हा खड्डा खोदल्यानंतर याच्यामधली माती घ्यायची का, तर माती घ्यायची नाही. कारण का, आपण हा खड्डा खोदत असताना जी माती आपण या ठिकाणी लागली त्याला हा खोऱ्याचा स्पर्श झालेला आहे. त्याच्यामुळे खोऱ्याचा स्पर्श लोखंडाचा आहे, त्यामुळे लोहाच्या याच्यामधले अंश मिसळू शकतो. त्यामुळं ही जी माती आहे ती प्रथमतः काढून घ्यायची. सर्व माती बाजूला काढून टाकायची. आणि माती घेत असताना हे लाकडी काठीच्या सहाय्यानं जी माती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे ती माती आपण या नमुना तपासण्यासाठी घेणार आहोत. तर या ठिकाणची एक किलो माती आपण घेणार आहोत. तर या ठिकाणची 1 किलो माती घेतली आपण. तर अशाच पद्धतीनं आता झिगझॅग पद्धतीनं आपण दुसऱ्या ठिकाणची माती घेणार आहोत. दुसऱ्या ठिकाणची माती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिले वरचा थर बाजूला काढायचा. बस. आता त्या ठिकाणी व्ही आकाराचा खड्डा खोऱ्याच्या सहाय्याने घ्यायचा. खोऱ्याच्या सहाय्याने व्ही आकाराचा खड्डा, नंतर इळाच्या सहाय्याने. एक मिनिट.
या ठिकाणी लाकडी काठीच्या सहाय्याने आपण माती काढून घेणार आहे. नंतर ही आलेली जी माती आहे ती अशा पद्धतीने घेणार आहोत. हे 2 ठिकाणची माती झाली. अशा पद्धतीने अजून 4 ठिकाणची माती आपल्याला या क्षेत्रामधले घ्यायची आहे. हे क्षेत्र 1.5 एकर क्षेत्र आहे. ते 5 ते 6 ठिकाणची माती आपल्याला घ्यायची आहे. बस आता हे तिसरा होईल ना. तिसऱ्या ठिकाणची माती. ही 4था खड्डा आहे बुरवानाचा. 4थ्या ठिकाणची माती घेत आहेत बुरवाना. बुरवाना उकरा त्याला. पाचवा खड्डा. ही 5 ठिकाणची माती. बस 5व्या ठिकाणची माती घेण्यात चालू आहे. आता या ठिकाणी आपण 5 ठिकाणची माती घेतलेली आहे. आता ही 5 ठिकाणची माती आपण एक ठिकाणी जमा करणार आहोत. आता या ठिकाणी आता आणलेली माती आहे याच्यावर टाकून घ्यायची. टाकून 5 ठिकाणची माती नाही. आता ही सम प्रमाणात मिसळून घ्यायची. एकदा 5 ठिकाणची माती आहे. आता सम प्रमाणात मिसळल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं 4 भाग करायचे. अशा पद्धतीने 4 भाग झाल्याच्या नंतर कोणतेही 2 भाग याच्यामधले टाकून द्यायचे. 2 भाग टाकून द्या. आता राहिलेले उर्वरित 2 भाग एकत्रित समप्रमाणात मिसळून घ्यायचे. आता हे मिसळल्यानंतर अजून एकदा याचे 4 भाग करायचे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने 4 भाग झाले. आता अजून 2 समोरासमोरील भाग यामधले काढून टाकायचे आणि उर्वरित राहिलेली माती अजून समप्रमाणात मिसळून घ्यायची. ही एकदा मिसळल्यानंतर अजून एकदा समप्रमाणात 4 भाग करायचे. याच्यातले 2 भाग काढून टाकायचे. राहिलेली माती मिक्स करून घ्यायची. आता अंदाजे 1 किलोचा अंदाज ही माती राहिलेली असेल. त्यामुळे मेन कपड्याच्या पिशवीमध्ये घेऊन हे आपल्याला नमुन्यासाठी द्यायचे आहे. एक मेन कपड्याची पिशवी बघा. अशा पद्धतीने ही 1 किलो माती आपली शिल्लक राहिलेली आहे. शिल्लक राहिलेली 1 किलो मऊ माती आपण एका कॅरी बॅगच्या पिशवीमध्ये भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला
माती नमुन्यासाठी आपण माती घेतलेली आहे आणि आता हे उद्या आपण माती परीक्षणासाठी पाठवणार आहोत. त्यासाठी आपण एक काळजी घ्यायची आहे. आता ही माती घेतलेली आहे, पण मातीच्या पिशवीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवायची आहे. चिठ्ठीमध्ये शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्याचं गाव, शेतकऱ्याचा त्या जो क्षेत्रामधली माती घेतली त्या क्षेत्राचा गट नंबर, अशा पद्धतीनं माहिती त्यावर लिहायची आहे आणि आपलं क्षेत्र किती एकर आहे ते एक त्याच्यावर नमूद करायचं आहे आणि ही पिशवी पॅक करून माती नमुन्यासाठी पाठवून द्यायची आहे. धन्यवाद.